की आम्ही तिला पर्सनली घेऊन गेलो आणि मग ती तयार झाली. हां, आता मी जे बघितलं आहे मी ते सर्व इथे दाखवणार आहे. म्हटलं अगं तू बेडूक बघितलायस का? मला माहीत आहे तिथे असतो, तो मी दाखवणार. त्या पद्धतीने ते सर्व मांडलं आणि ह्यात शाळेचे अतिशय मोठे योगदान आहे. त्याचं मुख्य कारण इट इज अबाउट प्रॅक्टिकल लर्निंग. इट इज नॉट ओनली अबाउट व्हॉट इज देअर इन द बुक. तुम्ही फक्त पुस्तकातलं शिकतात, तुम्ही तेवढंच शिकता, तुम्हाला बाहेरचं ज्ञान नाही मिळत. आमच्या शाळेचं मेन मोटो हा आहे, तुमचं सर्वत्र डेव्हलपमेंट झालं पाहिजे. त्यामुळे परत एकदा लिवे शाळेचं खूप 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 आभार आणि अभिनंदन. त्यांनी माझ्या मुलीमध्ये विश्वास ठेवला आणि तिला इथपर्यंत आणलं. धन्यवाद. हा उपक्रम राबवताना मुख्य जो स्ट्रेस होता, जो कार्यक्रमाचा गाभा होता किंवा एम्फेसिस जो होता तो याच्यावरती होता की मुलांनी विचार करायचं शिकलं पाहिजे. आणि ते जेव्हा मुलं ॲक्टिव्हिटी करायला लागतात तेव्हाच त्यांची कल्पनाशक्ती ही त्यांच्याकडे प्रचंड असते की त्याच्यातून बाहेर येते, असं आपण पाहिलेलं आहे. आपल्या या कार्यक्रमाचे खरं तर मुख्य जे मार्गदर्शक आहेत डॉक्टर राजेंद्र वडनेरे सर, हे सुद्धा आजच्या या नॅशनल सायन्स डेचा प्रोग्राम असल्यामुळे ते सुद्धा एका ठिकाणी बिझी आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे खूप मेहनत घेतलेली आहे आणि खूप बारीक बारीक गोष्टीतून आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे हे त्याने प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. याच्यानंतर आपण आता थोडासा महत्वाच्या भागाकडे जाऊयात. आपल्याकडे जे आपल्याला वक्ते लाभलेले आहे की त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे, त्यापैकी डॉक्टर प्रकाश कोल्हे यांच्याकडे पाहिल्यानंतर मला खरोखर त्यांचा बायोडेटा पाहिल्यानंतर मला एक प्रश्न पडला आहे की यांच्याकडे एवढी एनर्जी येते कुठून? इतकी पुस्तकं त्यांनी लिहिलेली, संस्था चालवतात ते, शाळा चालवतात ते, बक्षिसं त्यांना मिळालेली आहेत, पेटंट्स वगैरे मिळवलेली आहेत. म्हणजे ही एनर्जी त्यांच्याकडे जी आहे ती कुठून आणली आहे हे खरं तर एक मोठं कोडच आहे. परंतु आपण आजच्या दिवशी त्यांचं आपण मार्गदर्शन घेऊया. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करावं. परमादरणीय वंदनीय व्यासपीठ, आज माझे सर्व विज्ञान स्नेही डॉक्टर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरवीजी सर, माझे जवळचे स्नेही प्रवीणजी जोशी सर, डॉक्टर प्रकाशाकडून प्रकाशाकडे म्हणून म्हणे तुमच्यामध्ये तेवढी ऊर्जा आहे असे आमचे स्नेही डॉक्टर प्रकाश सारखे सर, आणि सर्वात प्रथम या देशाला विकासाकडे घेऊन जाणारे माझे सर्व उद्याचे भविष्यकाळ बालमित्र, बालवैज्ञानिक यांचं खूप मनापासून स्वागत करतो. तसेच या विद्यार्थ्यांना एक दिशादर्शक, मार्गदर्शक आणि एक ऊर्जास्रोत म्हणून कार्य करणारे सर्व गुरुजन वर्ग, त्यांना आधारस्तंभ म्हणून तत्वदक्ष पालक बंधू भगिनी, माता पिता यांचं आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने या समारंभामध्ये खूप मनपूर्वक स्वागत करतो. नुकतंच विद्यार्थ्यांच्या त्या बालिश बोलातून उद्याचं आपल्या भारताचं भविष्य, भारताचा विकास कसा असू शकतो हे आपण सगळ्यांनीच जवळून बघितलं. सर, खरं म्हटलं तर आता आपण डिजिटलच्या एजमध्ये खऱ्या अर्थाने आलो आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक स्वरूप या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे. त्यामुळे या डिजिटलच्या एजमध्ये आपला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावं हे समजून घेताना ही व्हिडिओ नक्कीच आपल्याला सगळ्यांना प्रेरणादायी, प्रोत्साहन आणि विकासाच्या वाटेवरती मदत करणार आहे. आजच्या या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण सगळेजण आपल्या देशाकडे एका भूमिकेतून बघावं असं मी म्हणेन. याचं मूळ कारण असं आहे की भारत हा ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न, बौद्धिक संपदा असलेला, खऱ्या अर्थाने मानवधन असलेला सर्वात श्रीमंत देश असं म्हटलं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या भाषेमध्ये आपण महासत्ता या देशामध्ये जी काही संपदा आहे त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर भारत हा विश्वगुरु भारत होता, आहे आणि असणार हे सिद्ध करण्यासाठी समर्थ आहोत. त्याचं एक छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आतापर्यंतच भारतामध्ये जो काही विकासाचा जो काही मूळ पायाभूत घटक आहे तो म्हणजे आपलं विज्ञान आहे.
आणि गणित आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, शून्याचा शोध आपल्या भारताने दिलेला आहे जगाला. त्यामुळे आज डिजिटल जी क्रांती झालेली आहे त्या क्रांतीचा बेस झिरोच आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कारण कॉम्प्युटरची जी भाषा आहे, लँग्वेज जी आहे ती 0 आणि 1 आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला एक सांभाळणारा वैज्ञानिक दृष्टीने असलेला देश म्हणजे भारत माझा देश आहे. हे आपल्याला अभिमानाने आणि आनंदाने सांगायला बरं वाटतं. आपल्या उद्याच्या भारतासाठी स्वप्न बघत असताना ही जी काही मुलं जे काही विचार करत आहेत, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांचं इनोव्हेशन, त्यांचं रिसर्च हे उद्या आपल्या देशाला एका उंचीवरती घेऊन जाणार आहे. म्हणून मी थोडंसं त्या मुलांसाठी एक गोष्ट सांगू इच्छितो. मित्रांनो, आता नुकतंच त्या मॅडमांनी पण सांगितलं की शाळेमध्ये 13 पेटंट रजिस्टर झालेले. तर त्यासाठी मुलांना काय करावं लागतं, तर त्यासाठी प्रॅक्टिकली मी तुम्हाला 2-3 जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ वैज्ञानिक आहेत, सायंटिस्ट आहेत त्यांच्याबद्दलची माहिती देतो. परमादरणीय गुरुवर्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर सर्वांना ज्ञात आहेत, या विश्वाला पण ज्ञात आहेत. सरांचं पण मनापासून स्वागत. बरोबर सर. माझे गुरुवर्य आहेत डॉक्टर वसंत बर्वे सर. सरांचं सुद्धा या राष्ट्रीय वैज्ञानिक विज्ञान दिनाच्या निमित्ताने स्वागत करतो. तर आपण पहिलं उदाहरण घेऊया. या देशाला सर्वोच्च स्थानावरती घेऊन जाणारे किंवा एक दिशादर्शक ज्यांनी विजन दिलेले संपूर्ण देशाला ते परमादरणीय गुरुवर्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर. त्यांचा छोटासा बालवयातला प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. एक पक्षी आकाशामध्ये उंच उडताना बघतात आणि त्या विद्यार्थ्याच्या समोर निर्माण झालेला प्रश्न, त्या पक्षासमान मला आकाशामध्ये उंच भरारी घेता येईल का? एक छोटासा बालिश प्रश्न माणसाला मिसाईल मॅन बनवू शकतो. देशाच्या मध्ये एक क्रांतीचं एक पाऊल टाकण्याचं महान असं कार्य त्यांच्या हातून घडू शकतं. असे महान शास्त्रज्ञ आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक उदाहरण आहे. मित्रांनो, दुसरं एक उदाहरण देतो. त्यांनी सायन्समध्ये नोबेल पारितोषिक मिळवले. त्यांचा विषय खूप नाजूक होता. डॉक्टर विजय भटकर सरांसोबत त्यावेळी चर्चा होत होती. आपले त्यांनी संगणक दिलेल्या परम सुपर कॉम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकर सर यांच्यासोबत चर्चा होत असताना सरांनी सांगितलं की प्रकाश संशोधन करताना काही लॅब वगैरे काही गरज लागत नाही. मग त्यांनी एक उदाहरण दिलं. त्या उदाहरणाचा आपण सगळ्यांनी खूप विचार करावा. एक मधमाशी दुसऱ्या मधमाशी सोबत कशी बोलू शकते, संवाद साधू शकते, असा एक साधारण प्रश्न एका व्यक्तीला निर्माण झाला आणि त्या व्यक्तीने मायक्रोस्कोपिक वेने ऑब्झर्वेशन करून त्यावरती संशोधन केलं आणि त्यांना नोबेल पारितोषिक सायन्समधलं मिळू शकतं. हे तुम्हाला दुसरं उदाहरण असू शकतं. तिसरं उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर असतील. खूप खूप उदाहरणं आपल्या समोर मांडता येतील. पण मला सांगायचं असं आहे की आपण सायन्स लॅबोरेटरी असतानाच आपण संशोधन करू शकतो असं नाही. आपण आपली विचारशक्ती, कल्पनाशक्ती याचा यथायोग्य पद्धतीने वापर केला. दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणारे प्रश्न, छोटेसे प्रश्न, आता सुद्धा शिक्षकांना जो काही होणारा त्रास आहे, डस्टर वगैरे ते तयार केलं त्या मुलांनी स्वरूपनी, ते सुद्धा किती सोपा प्रश्न होता. कधी त्यांनी अनेक विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले, पण त्या एका व्यक्तीला निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्याचं संशोधन तयार होऊ शकतं. एक रिसर्चमध्ये तो पुढे जाऊ शकतो. हे जिवंत उदाहरण आज आपल्या समोर आहे. आणि सर्वात शेवटचं ज्यांना सगळ्यांनाच ज्ञात आहे ते म्हणजे न्यूटन. झाडाचं फळ खाली पडतं, ते आकाशात वरती न जाता खालीच का येतं, असा साधारण प्रश्नाचं उत्तर शोधून ते आज आपल्या समोर न्यूटन समोर जरी नसतील तरी आपले न्यूटन आपल्या सोबत आहे. हे जिवंत उदाहरण आपल्या समोर मांडतो. मित्रांनो, आपण आपला भारत देश खूप श्रीमंत आहे. मी मगाशी पण बोललो, पुन्हा पण पुनरावृत्ती करतो
की जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या भारतामध्ये आले होते तेव्हा त्यांनी आपल्या भारताचा बेस समजून घेतला. त्यांना असं लक्षात आलं की भारताचा बेस हा सायन्स आणि मॅथमॅटिक आहे. त्यांनी त्याच्यावरती जाऊन प्रोसेस करून त्यात आपल्या भारतीय शिक्षणाचा मेन गाभा घटकाचा विचार करून त्यांनी त्यांची अमेरिकन लर्निंग प्रोसेस स्टार्ट केलेली आहे आणि ती आता जगाला ते दिसत आहे. त्यामुळे आपण थोडंसं कस्तुरी मृगासारखी झालेली आपली अवस्था ती दूर करूया. आपल्यामध्ये असलेलं पोटेन्शियल, आपल्याकडे असलेलं नॉलेज, आपल्याकडे असलेलं स्किल याचा योग्य पद्धतीने जर वापर केला तर आपण स्वतः म्हणजे व्यक्ती विकास ते राष्ट्र विकासासाठी खूप मदत करू शकतो असं मला वाटतं. म्हणून मी पुन्हा त्या विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपला वैज्ञानिक जो काही दृष्टिकोन आहे त्याची वाढ करण्यासाठी सायन्स फोरमच्या माध्यमातून होत असलेलं कार्य हे खूप महान आहे. खरोखर मी डॉक्टर प्रवीण जोशी सरांचं, डॉक्टर प्रकाश लांडगे सरांचं आणि त्यांचे आधारस्तंभ आमचे सूर्यवंशी सर, मार्गदर्शक सूर्यवंशी सर त्यांचं खूप मनापासून मी ऋण व्यक्त करतो. सर, आपण नाशिकमध्ये अशी एक क्रांती करूया. मानवधन संस्थेमध्ये हे पेटंट आपण रजिस्टर केलेले आहे त्यापेक्षा आपण नाशिकमधून सर्वात जास्त पेटंट देण्याचं व्यवस्थापन करूया. आणि हा शब्द मी डॉक्टर मास्टर सरांना देऊन केला होता. तर आपण सगळेजण एकत्र येऊन हे नक्कीच हे जे काही आपण विजन म्हणूया त्या विजनवरती काम करूया. आपला भारत देशामध्ये उद्याचं जे काही बालवैज्ञानिक जे आहेत, आजचे बालवैज्ञानिक हे उद्याचे आपल्या राष्ट्र विकासासाठी प्रेरक आणि पूरक ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेण्याचं परम भाग्य तुम्ही सगळ्यांनी दिलं त्याबद्दल अतिशय मनापासून आपल्या ऋणात राहू इच्छितो. थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय भारत. धन्यवाद सर. अत्यंत प्रेरणादायी गोष्टी तुम्ही या ठिकाणी सांगितल्या आणि खरोखरच नाशिकमध्ये एकत्र येऊन जर का काही आणखी गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. किंबहुना आम्ही वाटच बघत असतो की आम्हाला कोणी फोन करतं का, बोलवतं का आणि आम्हाला कुठं जायला मिळतं का. आणि आम्हाला बऱ्याच वेळेला फोन करणारे डॉक्टर बर्वे सर या ठिकाणी बसलेले आहेत. कधीतरी फोन येतो उद्या सकाळी शाळेत जायचंय बरं का, 10 वाजता तयार राहा. डॉक्टर बर्वे सर हे सायन्स फोरम बरोबर अनेक वर्षापासून आहेत आणि या वयातही त्यांचं वय बरंच मी काही सांगणार नाही, परंतु तुमच्या लक्षात येईल या वयातही ते 1-1 तास 2-2 तास उभा राहून भाषण देऊ शकतात आणि त्यांच्याकडून आम्ही ही प्रेरणा घेतो. म्हणजे परत मला हाच प्रश्न पडतो की यांच्याकडे एवढी एनर्जी असते कुठून, पण असते एवढं नक्की आहे. नाशिकमधून ते पहिलेच मला वाटतं की जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेले आणि तिथं जाऊन PhD डिग्री घेऊन आले. त्या काळामध्ये IIT ला नुसतं जाऊन कॅम्पसमध्ये बघून येणं सुद्धा स्वप्न असायचं. त्याच्यानंतर त्यांनी KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी छोटंसं जे त्यावेळेस वृक्ष लावलेलं त्याचा वटवृक्ष झालेला आहे ते त्या संस्थेमध्ये त्या कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. असे हे जर का लोक आमच्या बरोबर असतील तर आमच्याकडून काही चांगल्या गोष्टी निश्चित घडू शकतील, ज्यामुळे आम्ही खरं तर त्यांचे आभारी आहोत. यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की शिक्षकांचा सहभाग हा खूप होता आणि आता आपण असं पाहतोय की बरेचसे शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल मी सांगायला नको, त्यांच्याबद्दल त्यांचे विद्यार्थी सांगतात. खरं तर 10वी पर्यंतचा जे काही शिक्षण आहे ते खरं तर आपल्याच या शिक्षकांवरती जास्त अवलंबून आहे आणि 10वी पर्यंतचं शिक्षण, शाळेमधलं शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण शिक्षणाबरोबर त्या मुलांवरती संस्कार होऊन त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊन ते 10वी पासून बाहेर यायला पाहिजे आणि हे सर्व कार्य या ठिकाणी शिक्षक करतात. त्यामुळं इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी अशा शिक्षकांसाठी जरूर टाळ्या वाजवाव्या. याच्यानंतर आपले जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सूर्यवंशी सर,
बर्वे सर काही बोलणार? मी जस्ट एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं. आचार्य सुरवंशी प्रकाश दादा प्रवीण जोशी सर आणि लांगे सायन्स फोरम हे फार पूर्वीपासून मी त्याच्याशी जुळला गेलेलो आहे. मला वाटतं पहिला प्रोग्राम मी अटेंड केला होता पेठे विद्यालयामध्ये. माझी एक संकल्पना होती व्हर्च्युअल लॅबोरेटरी, की आपल्याला स्क्रीनवरतीच काही लॅबोरेटरी दाखवता येईल का, आणि त्याचा पहिला प्रेझेंटेशन मी पेठे हायस्कूलमध्ये प्रवीण जोशी आणि त्यावेळेस हे होते आपले अनिल क्षत्रिय सर होते, त्यांच्या प्रेरणेने ते आम्ही सुरू केली. तर मग ती थेट हळूहळू करता करता परदेशामध्ये सुद्धा माझी प्रेझेंटेशन झाली. आणि मला तुम्हाला सांगायला गर्व वाटतो की चीनने मला भाडं तेवढं देऊन बोलवलं. आणि त्यांची भाषा मला नीट कळत नव्हती, त्यामुळे अत्यंत काटकसरीने राहिलो. तर शेवटी सगळं बिल झाल्यानंतर माझ्याकडे 22,500 रुपये शिल्लक राहिले. तर चीनमध्ये झालं, बांगलादेशमध्ये झालं, अमेरिकेत झालं. आणि माझं अमेरिकेचं लेक्चर संपल्यानंतर 1-2 सिनियर प्रोफेसर तिथे आले. की तुमची संकल्पना फारच चांगली आहे, ही व्हर्च्युअल लॅबोरेटरी ही संकल्पना आहे. कारण व्हर्च्युअल लॅबोरेटरी काही वेळे साध्या लॅबोरेटरीच्याही 2 पावलं पुढे जाते. फॉर एक्झाम्पल, आपण लेन्सचे प्रयोग लॅबोरेटरीमध्ये करतो. शिक्षक आहेत एनिवे, सगळ्यांनी ते प्रयोग केलेलेच असतील. तुमचे लेन्सचे प्रयोग, मिररचे प्रयोग केलेले असतील. तर तिथे आपल्याला रे डायग्राम काही दिसत नाही, पण व्हर्च्युअल लॅबोरेटरीमध्ये पूर्ण रे डायग्राम पण दिसतो तुम्हाला. आणि मग तुम्ही ऑब्जेक्ट हलवला की बरोबर ती इमेज कुठे सरकते, काय सरकते हे तुम्हाला व्यवस्थित दाखवता येतं. त्याच्यामध्ये हा व्हर्च्युअल लॅबोरेटरीचा आणखी एक उद्देश आहे. असंच करता करता काय झालं की यांच्याकडे व्हर्च्युअल लॅबोरेटरीचा प्रेझेंटेशन झाल्यानंतर तिथे त्यावेळे इलेक्ट्रॉनिक्सचा एक क्लब होता. तो तुमच्या पोस्ट अँड टेलिग्राफ यांच्याकडेही चालत होते. तिथे प्रेझेंटेशन झालं. तिथे इलेक्ट्रॉनिक सोसायटी ऑफ इंडिया त्याचा एक मेंबर आला होता पुण्यात. तो म्हणाल, सर तुम्ही पुण्याला पण येता का? येतो. पुण्याला प्रेझेंटेशन झालं. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स ऑल इंडिया सोसायटीचा अध्यक्ष तिथे आलेला होता आणि तो लेफ्टनंट जनरल होता. तर हा कोण माणूस काय व्हर्च्युअल लॅबोरेटरी बोलतोय म्हणून तो मला फाडून काढण्याच्या दृष्टीने काही नोट्स घेऊन आला. पण माझं प्रेझेंटेशन झाल्यावर इतका खुश झाला की तिथल्या तिथेच मला त्याची मिठी मारली. म्हणजे अक्षरशः शिवाजी अब्दुल खानासारखीच मिठी. तो लेफ्टनंट जनरल म्हणजे चांगला 6 फूट आणि त्यांनी डिक्लेअर केलं तिथे की बर्वे सर विल बी रिसोर्स पर्सन फॉर इलेक्ट्रॉनिक सोसायटी ऑफ इंडिया. बेंगलोरला तुम्हाला बोलवलेले आहे. अशा पद्धतीने त्यांनी हे व्हर्च्युअल लॅबोरेटरी त्या दोघांनी सुरुवात केली ती ऑल इंडिया लेवलवरती CII सुद्धा मला बोलवलं तो व्हर्च्युअल लॅबोरेटरी. सीडॅक म्हणून जे आहे मुंबईत, त्या लोकांनी 2दा-3दा मला बोलवलं तो व्हर्च्युअल लॅबोरेटरी. तर तुम्ही पण बोलवा, मी येईन व्हर्च्युअल लॅबोरेटरी घेऊन. ती माझ्या खिशात असते नेहमी, आता पण आहे. तर ह्या सायन्सच्या दृष्टीने आपण पुढे 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 गेलं पाहिजे. तुम्हाला फक्त एक गोष्ट लोकांना माहिती नसते ती सांगतो की विवेकानंद हे सुद्धा शास्त्रज्ञ होते. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यांचे फिजिक्समध्ये काही पेपर्स आहेत विवेकानंदांचे. आणि विवेकानंद ज्यावेळेस धर्म परिषदेला गेले, आपल्याला फक्त धर्म परिषदच माहिती आहे.
परिषद नव्हती. धर्म परिषद हा एक छोटासा भाग होता त्याचा. ऍक्च्युली इट वॉज इंडस्ट्रियल एक्सपो. अमेरिकेला आपली इंडस्ट्रियल प्रोग्रेस किती झाली आहे हे जगाला दाखवायचं होतं, म्हणून शिकागोला ती परिषद भरलेली होती. त्याचा एक छोटासा भाग धर्म परिषद होता. विवेकानंद त्याच्याकरता गेले आणि टाटा हे एक्सपो करता गेले आणि हे दोघं जण बरोबर बोटीमध्ये गेले. त्या बोटीत म्हणजे 10-15 दिवस तर त्यावेळेस सहज लागत होते. तर त्याच्यात त्यांच्या ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये विवेकानंदांनी टाटाला रिक्वेस्ट केली की आपल्याकडे चांगली संस्था काढा आणि त्याच्यातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोरचा उगम झालेला आहे. त्याला एकेकाळी टाटा इन्स्टिट्यूट म्हणत होते, पण आपलं गव्हर्नमेंट असं आहे की काहीतरी ते करायचं त्यांना बाजूला करायचं आणि कोणाची तरी नाव टाकायचं. पण एवढं फॉर्च्युनेट आहे की राजीव गांधीचं नाव नाही दिलेलं. पण राजीव गांधी स्वतः ग्रॅज्युएट नसताना जवळपास 5 युनिव्हर्सिटीज आहेत भारतामध्ये, राजीव गांधी युनिव्हर्सिटी. तर अशी ती टाटा इन्स्टिट्यूट निर्माण झाली. म्हैसूरच्या राणीने ती जवळपास 200 एकर जमीन आहे त्या ती दिलेली आहे आणि आजही ती भारतात नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे. तिचा जन्म विवेकानंद आणि टाटा यांच्या संभाषणातून झालेला आहे आणि टाटा त्या एक्सपो करता तिथे गेले आणि त्या दरम्यान विवेकानंद आणि टेस्ला त्यांची भेट होऊन त्यांची काही चर्चा झाल्याचे उल्लेख आहे. टेस्ला आपल्या सगळ्यांचं नाव माहिती आहे टेस्ला. कारण टेस्लानी AC हे पुढे आणलं. त्याच्या आधी ह्या एडिसन जो होता ही वॉज फॉर DC आणि टेस्लाचं त्याला ते मान्य नव्हतं आणि टेस्लाला त्रास देण्याकरता त्यांनी 1-2 घातपात पण केलेले आहेत. परंतु फर्स्ट टाइम एका कुठल्या जगामध्ये पूर्ण सिटी AC लाइटिंगने केली हे शिकागोचं उदाहरण आणि दॅट वॉज बाय टेस्ला. अशा काही 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायला असं मला वाटलं. आणि जोशी सर म्हणाले की लांगे सर म्हणाले की आम्ही वाटच बघत असतो. आज सकाळी मी एका शाळेतच गेलो होतो आणि हे लवकर येणार म्हणून नाही तर ते मला बरोबर पिकअप करून घेऊन येतात, कारण मी आता डिपेंडंट व्हेरिएबल आहे. एक्स ॲक्सिस नाही, वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिस 2 आहे. तर मला इथे येऊन तुम्ही संवाद साधण्याची एक परवानगी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर बोलून घेतो. तुम्ही सांगू बोलत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर VN सूर्यवंशी सर. नमस्कार. LG मोबाईल लॅबॉरेटरी आणि सायन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने जी व्हिडिओ स्पर्धा सायन्स व्हिडिओ स्पर्धा आयोजित केली होती त्याचा हा समारोपाचा कार्यक्रम आहे आणि बक्षीस वितरण समारंभ आहे. या समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विशेषतः सायन्स फोरमच्या पहिल्या फळीतले जे नेतृत्व म्हणूया मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर बर्वे सर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था यांचे संस्थापक माननीय प्रकाश कोल्हे सर, त्याचप्रमाणे सायन्स फोरमचा खरंच महत्त्वाची धुरा सांभाळणार तशी 2-3 जण आहेत ही, पण 2 जण आज इथे उपस्थित आहेत. माननीय डॉक्टर प्रवीण जोशी आणि माननीय डॉक्टर प्रकाश लांडगे, त्याचप्रमाणे डॉक्टर वडनेरे सर आहेत. आज काय झालं की पहिल्या फळीतली थोडीशी गैरहजर आहे, त्यामुळे आमच्या दुसरी फळी म्हणा किंवा तिसऱ्या फळीतल्या लोकांना आधी ते सांभाळावं लागतं, त्यात मी येतोय. तर
माननीय ओमप्रकाश कुलकर्णी सर नाही आहेत, डॉक्टर पिंपळे सर नाही आहेत, वडणारे सर नाही आहेत. ही अशी अनेक मंडळी आहेत की जी नाही. बर्वे सरही आता अगदी आलेले आहेत. हे सर्व सायन्स फोरमचे पदाधिकारी, खरं ते पदाधिकारी नाही कार्यकर्तेच आहेत. आपण सर्व पालक, शिक्षक, परीक्षक, त्याचप्रमाणे सर्व विजेते विद्यार्थी, बंधू भगिनींनो, उशीर झालेला आहे थोडा, म्हणून अगदी कमी वेळामध्ये मी आटोपण्याचा प्रयत्न करणार आहे. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये और मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. इतके सर्व पार्टिसिपंट्सना ज्यांनी ज्यांनी भाग घेतला, व्हिडिओ तयार केले, त्या सर्वांना बोलावणं शक्य नव्हतं. परंतु या सर्वांनी आपल्या विज्ञानाविषयीची त्यांना आवड आहे, त्यांना हे या स्पर्धेमध्ये भाग घ्यावं असं वाटतं, अशा सर्व विद्यार्थ्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या पालकांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या शिक्षकांचं पण कौतुक केलं पाहिजे. कारण या सर्व तिघं चौघांच्या प्रयत्नानं खरं तर या विद्यार्थ्यांना हे शक्य होतं. आणि विजेत्यांचं खास कौतुक केलं पाहिजे की त्यांनी त्यातल्या त्यात अत्यंत उत्तम अशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणून विजेत्यांचे जे मार्गदर्शक आहेत, शिक्षक, त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे पालक, त्यांना संधी देणाऱ्या त्यांच्या शाळा, या अनेक विद्यार्थी, या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचा आपला हा म्हणजे रिस्पॉन्स, प्रतिसाद आम्हाला यापुढेही मिळावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. सायन्स फोरम मला 2005 सालापासून थोडंसं ज्ञात झालं. त्या अगोदर सायन्स फोरमशी मी काही निगडीत नव्हतो. 2005 ते साधारणतः 2025 पर्यंत ह्या 20 वर्षाच्या काळामध्ये माझा या संस्थेशी, या ॲक्टिव्हिटीशी संबंध आला. एकतर प्राचार्य म्हणून आला 2005 ते 2000 साधारणतः 25 जूनपर्यंत, 2025च्या जूनपर्यंत मी या महाविद्यालयामध्ये, या परिसरामध्ये होतो, प्राचार्य म्हणून होतो. त्यामुळे मला थोडासा अधिकार होता काही गोष्टी उपलब्ध करून देण्याचा. जसं हा आता सेमिनार हॉल आपल्याला मिळेला आहे, तसा हा सेमिनार हॉल उपलब्ध करून देणं, आमच्या प्रयोगशाळा या विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी परवानगी देणं, आमच्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी परवानगी देणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये कदाचित माझा थोडा सहभाग राहिला आणि म्हणून या ॲक्टिव्हिटीशी तसा निगडीत आलेलो आहे, त्यांच्याशी संबंध आलेला आहे आणि त्यातनं मलाही विज्ञानाचा एक विद्यार्थी म्हणून आवड आहे. तर ह्या सर्व गोष्टीचं खरं तर सर्व श्रेय अनिल क्षत्रिय, त्यांना तेव्हापासून मदत करणारे प्रवीण जोशी सर आणि त्यांना हे पहिल्या फळीतले सर्व जे होते, डॉक्टर सुपेकर सर आहेत, मला असं वाटतं की डॉक्टर सुब्रमण्यम आहे, ही सगळी नावं मला आता घेता येणार नाही, परंतु ह्या सर्व व्यक्तींनी ही संस्था जोपासली पहिल्यांदा. कारण पहिल्यांदा फार मोठा काही असा त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. अगदी आम्ही वाट पाहत असो की आता विद्यार्थी येतील, 15 येतील, 20 येतील, पण 10 विद्यार्थी आले तरी आम्ही खुश असायचो. म्हणजे विशेषतः अनिल क्षत्रिय सर आणि पी जोशी सर, त्यांना व्हायचं वाटायचं विद्यार्थी आलेले आहेत शाळेतले, त्यांना आपण विज्ञानाची आवड निर्माण करूया, विज्ञानाचा जो दृष्टिकोन आहे तो या विद्यार्थ्यांमध्ये रुजवूया, कदाचित आपल्या देशाला पुढे चांगले वैज्ञानिक मिळतील, हा दृष्टिकोन ठेवून ही संस्था पुढे वाटचाल करत राहील. आणि आज आम्हाला आनंद होतोय की त्या संस्थेने एक चांगल्या प्रकारची गती घेतलेली आहे आणि त्या संस्था आता समाजामध्ये रुळायला लागलेली आहे. शिक्षकांनी सुद्धा त्यांना कदाचित थोडी मान्यता दिली आहे, पालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. अशा प्रकारचं एक हे आहे दृश्य, ते दृश्य सुखावणार आहे. म्हणजे याचा कार्यकर्ता म्हणून, यामध्ये सहभागी असलेला एक व्यक्ती म्हणून मला आनंद झाला. आणि आपण 1000 एक व्हिडिओ येणं म्हणजे खूप सुखद गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे असं मी मुद्दाम आपल्याला इथे आज सांगू इच्छितो. आणि म्हणून या सर्वांचं मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. मला 2 गोष्टी सांगायच्या आहे निमित्तानं की मुळातच ही जी संस्था आहे, ही संस्था उभी राहिलीच तीच की आमच्या देशाला म्हणजे भारताला, खरं तर आपण सगळीकडे सर्वजण आपण एज्युकेटेड आहात, आपण सर्वजण बघतो की देशामध्ये किंवा कुठलाही देश जर पुढे जायचा असेल तर त्याला विज्ञानाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. कारण विज्ञानाच्या माध्यमामधनं अनेक गोष्टी त्या त्या देशामध्ये तयार झाल्या. अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्र जी आहे ती आज डेव्हलप्ड कंट्री म्हणून मिळवतात. त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तिथे मिळणारं त्या
सर्व नागरिकांचं जे आपलं भौतिक सुविधा आणि त्यांचं जीवनमान राहणीमान अत्यंत समृद्ध असं आपल्याला बघायला मिळतं. त्याचं कारण ते त्यांनी खूप मोठं काही कमावलं असं नाही, परंतु त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला, त्यातनं काही वैज्ञानिक गोष्टी त्यांनी डेव्हलप केल्या आणि त्यातनं जगाला त्यांनी विकल्या आणि त्यातनं ते सधन झाले, श्रीमंत झाले आणि आपल्या नागरिकांना अत्यंत चांगल्या प्रकारे सुविधा त्यांनी निर्माण करून दिल्या. मग आपला देश का होऊ शकत नाही? कारण आपण आता जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं 1 नंबरला आहोत. इतकी मोठी आपली मानव संसाधन आहे. छोटे छोटे देश आहेत की ज्यांची लोकसंख्या अगदी आपल्या 1 सुद्धा नाही, परंतु आपल्यापेक्षा चांगलं राहणीमान त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे बौद्धिक संपदा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, खोले सरांनी, अत्यंत उत्तम आहे, परंतु आपण पुढे त्या मानाने जाऊ शकलो नाही. त्याचं एक कारण असेल कदाचित की आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक जी प्रगती आहे ती व्हायला पाहिजे होती, ती कदाचित थोडी कमी झाली किंवा झाली नाही. तर ह्या दृष्टिकोनातनं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये, एकदा विद्यार्थी 10वी 11वी झाला की त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. मला मुद्दाम इथे शिक्षक आहेत म्हणून सांगितलं पाहिजे. लांडगे सरांनी अत्यंत उत्तम सांगितलं की व्यक्ती घडतो तो पहिल्या 5 वर्षामध्ये किंवा जास्तीत जास्त तुम्ही म्हणा पुढच्या 7 वर्षामध्ये. म्हणजे प्राथमिक शाळा फार महत्वाची आहे आणि ह्या शाळेमध्ये जर एखादा दृष्टिकोन ह्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये रुजला तर तो व्यक्ती अत्यंत समृद्ध आणि अत्यंत, मला असं वाटेल की मानसन्मान प्राप्त यशस्वी अशा प्रकारचा व्यक्ती घडू शकतो. म्हणून या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा, विज्ञानाच्या विषयी आवड निर्माण करावी, हा दृष्टिकोन ठेवून ही संस्था वाटचाल करते आहे. आणि हा दृष्टिकोन कशातनं निर्माण होतो? साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यासाठी एक पहिली तर वैचारिक सरांनी ते पण अत्यंत उत्तम अशा प्रकारचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची शक्ती निर्माण करणं. त्याला विचार करण्याची शक्ती निर्माण कशात नव्हते? त्याच्यातही पाश्चिमात्य जे आहे शास्त्रज्ञ त्यांनी सांगितलंय की 6 गोष्टी आहेत, त्या 6 तुम्ही लक्षात ठेवल्या तर कदाचित तुमच्यामध्ये वैज्ञानिक आपली कुठली पण